तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 16 ऑक्टोबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. खूपच जबरदस्त दाखवलाय त्यांनी आज. तर झालंय असं, अर्जुनला तिथे एक टॅग सापडलाय. टॅग म्हणजे काय, कपड्यावर असतं ना किमतीचं टॅग वगैरे, कंपनीचं टॅग. ते टॅग त्या आश्रमात त्याला सापडले आणि चैतन्य म्हणतो आश्रमामध्ये एवढं महागाचे कपडे कोणीच वापरत नव्हतं, कशावरून हा साक्षीचा टॅग नसेल. आणि आता हा पुरावा यांना सापडला की काय ते बघूयात. आणि हा जो फोटो तुम्ही बघता आहात तो मधुभाऊंच्या बायकोचा फोटो आहे. त्या फोटोला बघून ही सायली रडत असते. तर सुरुवातीपासून आता ऐकूयात. या सायलीला काही झोप येत नसते. ती अर्जुनला म्हणत असते, सर उद्या सकाळी आपल्याकडे खूप कमी वेळ आहेत, फक्त 6 तास. आपण आश्रमामध्ये ना 8:45च्या आतच पोहोचूयात, मग आपल्याला कळणार पण नाही दुपारचे 3 कधी वाजले ते. आता एवढ्या वेळामध्ये आपण तिथे कसं काय 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 सापडणार आहोत. अर्जुन तिला म्हणतो, तुम्ही इतकं टेन्शन का घेताय मिसेस सायली, तुम्ही रेस्टलेस होऊ नका. अहो आपल्याला मिळालेला वेळ आहे ना 6 तास म्हणजे पुष्कळ झालाय. आणि तसंही तुम्ही टेन्शन घेतलं तर आपल्याला मिळालेला वेळ 6 तासापेक्षा वाढणार आहे का. जे उद्या होणार आहे ते होणारच आहे ना. तुम्ही इतका विचार करू नका आणि झोपा, आता आराम करा. आता सायली म्हणते, पण सर अहो. अर्जुन म्हणतो, मिसेस सायली हे बघा, तुम्ही नका टेन्शन घेऊ आणि मला प्लीज माझं काम करू द्याल का. म्हणजे उद्याचं मी सगळं तयारी करतोय ना, काय करायचं काय नाही. मग आता तरी पण सायली त्याच्याकडे असं बारीक तोंड करून पाहत असते. अर्जुन म्हणतो, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर. मग सायली म्हणते, स्वतःपेक्षाही जास्ती. मग आता अर्जुन म्हणतो, झालं तर मग आराम करा बरं. मग आता सायली झोपून जाते त्या अर्जुनचं ऐकून. आता प्रेक्षकांनो, ही एवढी तक करू लागली बरं काय, टेन्शन घेऊ लागली रात्री. आणि तिथे गेल्यावर सगळ्यात जास्ती टाइमपास हीच करत होती. आता काय काय झालंय ना ते फक्त तुम्ही बघत राहा. आज त्यांनी खरंच छान दाखवलाय भाग. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे त्यांनी आश्रमामध्ये शोधाशोध करण्याची. आता या प्रतिमा त्यांचं कपाट आवरत असतात, त्यांच्या साड्या ठेवत असतात त्या कपाटात. आणि त्यांना ती आवरसावर करताना सायलीची आठवण येते की सायली किती सगळं प्रेमाने करायची. त्यांचे कपडे, त्यांचे दागिने, साड्या, सगळं काही त्यांनाच, म्हणजे त्यांना काही काम करू देत नव्हती. सगळं काही ती स्वतःच करायची. सायलीची आठवण काढून त्या अशा मनातल्या मनात हसत असतात. म्हणजे त्यांना छान वाटत असतं. आणि आता त्या म्हणजे काही बोलणार तेवढ्या तिथे प्रिया येते मागून आणि म्हणते, आई चल तुझी गोळी घ्यायची वेळ झालीये. बघ माझ्या लक्षात आहे की नाही कधी गोळी घ्यायची आहे ते. प्रतिमा त्याची तंद्री लागलेली असते सायलीमध्ये. आता त्या आठवतात की सायली म्हणते त्यांना पटकन तयार होता ना प्रतिमात्या. आता लगेच त्यांना भास होतो प्रियामध्ये सायलीचा आणि त्या पटकन आवाज देतात, अगं सायली. आणि मग लगेच ही म्हणते, अगं आई सायली नाही ग, मी तन्वी. तू माझ्याकडे लक्ष देत नव्हतीस ना, म्हणून मी तुला तुझ्या लाडक्या सायलीसारखी हाक मारली बघ. गोळी घ्यायची वेळ झालीये तुझी आई, गोळी घे बरं. म्हणजे हिने मुद्दाम त्या प्रतिमात्या अशी हाक मारली वाटतं. ते काही आपल्याला ऐकवलेलं नाहीये, पण तो यांना भास झालाय प्रतिमात्याला असं त्यांनी दाखवलाय. तर आता ही प्रिया गोळ्या देते प्रतिमात्याला. आणि जेव्हा प्रतिमात्या गोळ्या घेत असतात तेव्हा प्रियाच्या मनामध्ये जरा आगाऊपणा येतो. ती विचार करते, सायली आणि प्रतिमाचा बॉन्ड या वेळेला चांगला उपयोगाला पडणार आहे. म्हणजे या दोघीच्या बॉन्डचा आता आपण फायदा करूया. या दोघींच्या बॉन्डचा फायदा करून घेण्याची हीच वेळ आहे की उद्या जर प्रतिमा कडमडली सुभेदारांच्या घरी तर सायली आश्रमामध्ये जाऊ शकणार नाही. निदान तिचा आश्रमात जाण्यासाठीचा वेळ तरी जरा जास्ती लांबेल. निदान तिचा पुरावे शोधण्याचा वेळ तरी कमी होईल. प्रिया मनामध्ये असा वाईट विचार करत असते. प्रतिमा त्या आता गोळ्या वगैरे घेतात आणि झोपायच्या तयारीत असतात. तेव्हा ही म्हणते, आई अगं मी तुझं मन ओळखते ग, तुला सायलीची आठवण येते का ग. मग आता प्रतिमा तिला बघून हो असं म्हणतात, म्हणजे मान हलवतात अशी. मग प्रिया म्हणते, आई मग मी तुझं मन कसं मोडेल बरं. मी तुला पूर्णाजीच्या घरी घेऊन जाते. म्हणजे तिथे गेल्यावर कसं तुला सायलीशी बोलता येईल, भरपूर गप्पा मारता येतील. उद्या सकाळी शार्प 8 वाजता रेडी राहा. आपण उद्या सकाळी शार्प 8 वाजता निघूयात. सकाळीच जाऊ आपण सुभेदारांच्या घरी. तिथं गेल्यावर कसं दिवसभर तू छान वेळ घालव सायली सोबत. काय चालेल ना तुला. आता या प्रतिमात्या खूप खुश होतात आणि म्हणतात चालेल ना. आणि आता बघा प्रिया कशी विचार करते मनात. ती मनात विचार करत असते, सायली तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे ते बघू आता. तुझे मधुभाऊ, तुझा का तुझीही आई. आता बघा प्रेक्षकांनो, हिने जो हा डाव रचलाय ना तर ही हिच्याच जाळ्यात अडकलेली आहे.
कारण प्रतिमा त्याला हिचा प्लॅन तेव्हाच लक्षात आलाय. तर झालंय असं, आता पहाट झालेली दाखवली आहे त्यांनी. अर्जुन आणि सायली निघायच्या गडबडीमध्ये असतात. कल्पनाताई सायलीला म्हणत असतात, सायली बाई तू बैस बरं अर्जुन सोबत नाश्ता करायला आणि लवकर खाऊन घे, तुला दिवसभर तिथे थांबायचंय. आणि काय रे अर्जुन, चैतन्य कुठे आहे? चैतन्य म्हणतो तो बाहेर थांबलाय. मग आता सायली म्हणते, आई अहो पूर्णाजी मला नाही जाणार हो काही, माझ्या घशाखाली घासच नाही उतरणार, मला नकोय काही. पूर्णाजी तिला म्हणतात, सायली असं काही करायचं नाही, आधी तब्येत सांभाळायची बरं, खाऊन घे मग बाकीचं सगळं करायचं. मग विमल म्हणते, चला बसा बरं तुम्ही सायलीताई, मी तुम्हाला वाढते. कल्पनाताई जरा सायलीला रागवत असतात नाश्ता करायसाठी. मग या पूर्णाजी म्हणतात, सायली आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे, बाई देव करो आणि काही ना काही सापडो त्या आश्रमामध्ये. आता अर्जुन म्हणतो, हो पूर्णाजी नक्की काहीतरी सापडेल. आणि आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया आली त्या प्रतिमा आत्याला घेऊन. पूर्णाजी, आता अस्मिताने केवढं मोठं तोंड केलंय आणि आता ही प्रिया म्हणते, पूर्णाजी बघ कोण आलंय. प्रतिमा त्या आल्यात, त्यामुळे या पूर्णाजी कल्पनाताई सगळे खूप खुश आहेत. आणि आता ही सायली पटकन जाऊन बिलगते प्रतिमा आत्याला, प्रतिमा आत्या आलात तुम्ही, कशा आहात तुम्ही? पण बघा प्रेक्षकांनो, म्हणजे माझे असे नेहमी वाईब्स असतात की जे वाईटातून होतं ना ते नेहमी काहीतरी चांगलंच होतं, तसंच काहीतरी झालंय. आता प्रतिमा त्या आल्यामुळे सायलीला एक छान पॉझिटिव्ह एनर्जी तर मिळाली ना. आता ही सायली विचारते, कशा आहात तुम्ही? प्रतिमा त्या म्हणतात, मस्त. प्रतिमा त्या सायलीच्या तब्येतीची पण विचारपूस करतात, तू बरी आहेस ना सायली? ती हो म्हणते. अस्मिता काय बोलते बघा, प्रतिमा त्या हे बरं केलंस तू आलीस, उगाचच बाई जाताना रडारड केली तुम्ही, मला वाटतच होतं की आपली पुन्हा पुन्हा भेट होणार. पण आता अर्जुनला प्रियाचे हे वागणं बरोबर डाऊटफुल वाटतंय. अर्जुनच्या तेव्हाच लक्षात येतं की आम्हाला निघायच्या वेळेला ही बरोबर प्रतिमा त्याला कशी काय घेऊन आली इकडे, म्हणजे आम्हाला आश्रमात जायचंय आणि ही प्रतिमा त्याला घेऊन बरोबर इथे आली आहे. आता प्रिया म्हणते, काय ना आई तुम्हा सगळ्यांना खूप मिस करत होती, मीच प्रॉमिस केलं आईला की मी घेऊन येईल तिला इथे म्हणून. पूर्णाजी कसं वाटलं माझं सरप्राईज तुला? पूर्णाजी म्हणतात, हो खूप छान वाटलं, ये ये प्रतिमा ये इकडे बैस बरं. आता प्रिया लगेच म्हणते, चला आई बस आणि मस्त गप्पा मार. आता त्या प्रतिमा त्याला तिथे बसवते ती आणि कशी म्हणते बघा, आई आता इथे बस आणि रात्रीपर्यंत मस्त सायलीशी गप्पा मारत बस. आता ती हे सगळं मुद्दाम म्हणतीये, हे कोणाच्याही लक्षात येईल ना प्रेक्षकांनो. खरंच सायली त्यांनी किती भोळी दाखवली आहे. आता ती जेव्हा असं बोलते तेव्हा सायलीला खटकतं, पण ती अर्जुनकडे बघते, पण ते वेगळ्या अर्थाने खटकतं का ते मी तुम्हाला पुढे सांगते. आणि आता ती विचार करते मनातल्या मनात, अरे देवा प्रतिमा त्या आल्या आहेत आणि आता मला आश्रमात जावं लागतंय, आता काय करू मी? आता अर्जुनच्या तर तेव्हाच लक्षात आलंय की हे सगळं ती मुद्दाम करतीये म्हणून प्रिया. मग आता या कल्पनाताई तर बोलून दाखवतात स्पष्टपणे. कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी, तुम्ही दोघी जणी येणार होतात हे फोन करून कळवायचं तरी ना आधी. लगेच प्रिया कशी बोलते पहा, अगो कळवायचं काय त्याच्यात मामी, हे आमचंच तर घर आहे. आता लगेच अश्विन म्हणतो, अगं हो पण काय ना सायली वहिनी आज नसणार आहे इथे, दादा आणि वहिनी आज निघणार होते, तुमच्या केसच्या संदर्भातच त्यांना आश्रमात जायचंय ना. प्रतिमा त्यांना आता हे सगळं कळलंय की काय भानगडे नेमकी. आता या कल्पनाताई म्हणतात, काय ग तन्वी तू पण राहायचीस ना ग त्या आश्रमामध्ये, म्हणजे आजचा दिवस किती महत्वाचा आहे याची तुला थोडीफार जाणीव असेल ना. पण आता प्रिया कशी उत्तर देते बघा, हो माहितीये मला मामी, पण तिथे जाऊन यांच्या हाती काय लागणार आहे, तसंही या दोघांचा वेळ वायाच जाणार आहे अगं. आता असं बोलल्यानंतर सायलीला जरा रागच आलाय बरं का. पण आता या पूर्णाजीने मुद्दाम विषय काहीतरी बदलायचा म्हणून मग वेगळा विषय काढलाय. त्या म्हणतात, अगं प्रतिमा तू तिकडे रुळली की नाही? आता असं विचारल्यानंतर ही म्हणजे प्रतिमा आता काही उत्तर देणार तेवढ्यात लागली मुद्दाम ही प्रिया म्हणते, अगो कुठे काय पूर्णाजी, अगं तिकडे गेल्यावर नुसती सायलीच करत असते बघ, सारखी सायलीची आठवण काढत असते आई, सायलीच करत असते. अगं ए सायली, माझ्या आईसोबत दिवसभर वेळ घालव म्हणजे माझ्या आईला बरं वाटेल, म्हणजे सायली जणू काही हिच्या हाताखालची नोकरच आहे. आता अर्जुन म्हणतो, सॉरी आज सायलीला अजिबात वेळ नाहीये, तिच्याकडे अजिबात टाइम नाहीच आहे, आम्हाला आता आश्रमामध्ये जायचे पुरावे शोधायला. मग आता लगेच ही प्रिया म्हणते, नाही सायलीसाठी तिच्या प्रतिमा आत्यापेक्षा जास्ती काहीच मोठं नाहीये. आता हे सायलीचं पण लक्षात येऊ नये का बरं? तरी पण सायलीला वाटतं की प्रिया अगदी इनोसंटली प्रतिमा आत्याला इथे घेऊन आली आहे. आता प्रिया तिला म्हणते, सायली थांबणार न ग तू इथेच आईसोबत? मग आता कल्पनाताई म्हणतात, अगं सायली
तू काय ठरवलंयस? नाही म्हणजे आश्रमात जाणं तुला गरजेचं आहे, पण तुला जर प्रतिमा सोबत थांबायचं असेल तर तो निर्णय मात्र तुझा आहे हं. पण आता प्रतिमात्याला बरोबर हे सगळं लक्षात येतं. मी म्हटलं होतं ना प्रेक्षकांनो, प्रतिमात्या खूप स्मार्ट दाखवलेल्या आहेत त्यांनी. सायली आता टेन्शन मध्ये आलीये, काय करू? प्रतिमात्यासाठी थांबू का जाऊ आश्रमामध्ये? असं होतं ना प्रेक्षकांनो बऱ्याचदा. दोन कामं असतात आणि दोन्हीही तितकेच महत्वाचे असतात आपल्यासाठी, पण एकाच कामाची निवड करावी लागते. तर आता या प्रतिमात्या सायलीचं काम सोपं करून टाकतात. त्या म्हणतात, सायली बेटा, तुझं आश्रमात जाणं महत्वाचं आहे ना, तुझं महत्वाचं काम आहे ना, तू जा, मी नंतर पुन्हा येईल. असं बोलल्यानंतर प्रियाचं तोंड कसं उतरलंय. पण आता या प्रतिमात्याचा समजूतदारपणा बघून पूर्णाजीला आणि अर्जुनला खूप छान वाटलंय. आता सायली म्हणते, खरंच जाऊ ना प्रतिमात्या? प्रतिमात्या, आज थांबणं मला खरंच शक्य नाहीये, तुम्ही मला समजून घ्याल ना? मग आता प्रतिमात्या अगदी मोठ्या मनाने म्हणतात, हो तू जा, काही अडचण नाहीये. आता प्रिया विचार करते, अरे यार, या दोघींना एकमेकींना समजून घेण्याचा का पुरस्कार मिळवायचा आहे का? एकतर मी एवढा स्मार्ट प्लॅन केला होता, नको तिथे या प्रतिमाला समजूतदारपणा दाखवायची काय गरज होती? आणि अशा पद्धतीने ही हिच्याच जाळ्यात अडकून जाते. म्हणजे आता ही दिवसभर इथेच अडकलेली आहे, हिला बाहेर पण जाता येणार नाही. पण आता सायली म्हणते, प्रतिमात्या, आजच्या दिवशी मला तुमचा आशीर्वाद मिळणार होता बघा, मी तुम्हाला नमस्कार करते हं. आता अर्जुन पण पटकन येतो आणि सायली आणि अर्जुन दोघं पण जोडीने प्रतिमात्याला नमस्कार करतात. प्रतिमात्या त्यांना आशीर्वाद देतात की तुम्हाला यश नक्की मिळणार आहे. आणि आता असा आशीर्वाद घेतल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाइब्स येतात की नाही, तसं झालंय आता अर्जुनला. तर बघा प्रेक्षकांनो, सायली बिचारी नाश्ता न करताच निघून जाते. आणि आता या कल्पनाताई म्हणतात, चला आता कोणाकोणाला कॉफी घ्यायची आहे, आपण आता दिवसभर गप्पा मारूयात. मग आता विमल म्हणते, कोण कोण घेणार आहे कॉफी सांगा बरं. मग आता हे सगळे हात वर करतात, मी मी मी. आणि आता बघा प्रेक्षकांनो, प्रियाचं तोंड सॉलिड उतरलंय, कसला पोपट झालाय तिचा. पण आता ही प्रिया फोनवर बोलायसाठी म्हणून बाजूला जाते. तर आता बघा हा अर्जुन आणि सायली दोघे जण आलेत एकदाचे बाहेर. हा चैतन्य बिचारा बाहेरच वाट बघतोय. आता चैतन्याचा पण नाश्ता राहिलाय. असो, आता चैतन्य म्हणतो, बरं झालं लवकर आलात तुम्ही, मला वाटलं प्रतिमात्या आल्यात म्हणून उशीर होतो की काय आता तुम्हाला. मग आता अर्जुन काही बोलणार तेवढ्यात सायलीच म्हणते, चैतन्य भाऊजी, अहो प्रतिमात्या आल्यात त्यामुळे खूप भरून आलो होतो, म्हणजे थोडं वाईट वाटलं, या एवढ्या आम्हाला भेटायला आल्यात आणि आम्ही इथे घरात नाहीये, पण त्यांनी खूप समजूतदारपणे आम्हाला जायला सांगितलं. अर्जुन म्हणतो, माझी प्रतिमात्या समजूतदार आहेच, पण मला ना जरा शंका आली आहे, मला डाऊट येतोय. आता सायली म्हणते, काय? प्रतिमात्याबद्दल? अर्जुन म्हणतो, तिच्या मुलीबद्दल. ती प्रतिमात्याला इथे घेऊन आली म्हणजे नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी प्लॅन शिजत होता. मग आता सायली म्हणते, चांगलाच प्लॅन होता की. सायली म्हणते, 2 मिनिटं का होईना आपल्याला प्रतिमात्याची भेट झाली ना, आता पूर्णाजी आणि प्रतिमात्या दोघी मस्त दिवसभर गप्पा करतील आता. तर आता हा अर्जुन म्हणतो, ते गप्पा वगैरे होतील, पण मला असं वाटतं की प्रियाचा प्लॅन एवढाच नव्हता, म्हणजे तन्वीने मुद्दाम प्रतिमात्याला इकडे आणलंय, तिने तुम्हाला अडकवण्यासाठी इकडे आणलेलं आहे. सायली म्हणते, म्हणजे काय म्हणताय तुम्ही? अर्जुन म्हणतो, म्हणजे प्रतिमात्या इथे आल्यावर तुम्ही अडकून जाल ना घरामध्ये, किंवा 6 तास आहेत आपल्या हातामध्ये, त्यातला वेळ जरासा कमी होईल म्हणून तिने मुद्दाम इथे आणलंय प्रतिमात्याला. ती मुद्दाम करते हे माझ्या लक्षात आलंय, तुम्हाला इमोशनली अडकवण्यासाठी हे करते ती. आता चैतन्याला पण विश्वास बसत नाही अर्जुनच्या बोलण्यावर. आणि ही सायली म्हणते, तुम्हाला साध्या साध्या गोष्टीमध्ये एवढा संशय का येतो? मी सांगितलं होतं ना तुम्हाला, तुमचं वकिली डोकं कोर्टात वापरत जा, तरी पण तुम्ही घरच्या गोष्टींमध्ये हे डोकं का वापरता? आता अर्जुन म्हणतो, तुम्ही माझं ऐकूनच घेत नाही कधी. सायली एवढी कशी भोळी दाखवली आहे कोणास ठाऊक, तिला कोणत्याही गोष्टीमध्ये सगळं पॉझिटिव्हच दिसतं. असो, तर आता हा चैतन्य म्हणतो, अरे अरे 1 मिनिट, तुम्ही दोघं भांडत नका बसू इथे, ऑलरेडी आपल्याला उशीर होतोय, चला पटकन निघूयात. आता चैतन्य या दोघांना शांत करून गाडीत बसवतो आणि निघाली आता अर्जुनची गाडी त्या आश्रमाकडे. अर्जुन आणि सायली आता दोघे जण आश्रमाकडे रवाना झालेले आहेत. आणि प्रियाने चान्स बघून बाहेर येऊन त्या साक्षीला फोन केलेला असतो. साक्षी म्हणते, बोल प्रिया, तू अडवलंस ना अर्जुनला आणि सायलीला? गेली का ती सायली आश्रमामध्ये? तिथेच असेल ना ती, तू अडवलं म्हटल्यावर. आता लगेच प्रिया म्हणते, नाही मी पूर्ण प्रयत्न केला होता, पण काय झालंय. आता ही साक्षी लगेच म्हणते, काय ग प्रिया, दरवेळेला तुझा पण असतोच का ग मध्ये मध्ये? तुला काय ग असं दरवेळेला तू ना
आता लगेच प्रिया म्हणते, अगं बाई माझं ऐकून तरी घे. अगं मी प्रतिमाला मुद्दाम घेऊन आले इकडे सुभेदारांकडे. मला वाटलं नेहमीप्रमाणे यांचा फॅमिली ड्रामा चालू होईल आणि सायली बसेल घरी. पण कसलं काय आणि कसलं काय, ती प्रतिमा स्वतःच म्हणाली सायलीला तू जा म्हणून. आणि मग आता लगेच साक्षी म्हणते, काय मग सायली आणि अर्जुन गेलेत का आश्रमामध्ये? प्रिया म्हणते, हो गेलेत ते. आता साक्षी चिडते आणि म्हणते, काय ग प्रिया, एक काम तरी तुला धड करता येतं का ग? एक गोष्ट लक्षात ठेव, जर अर्जुन आणि सायलीला आश्रमामध्ये जर काही सापडलं, काही प्रूफ सापडले, तर तू तुझं हे आयुष्य विसरायचं. आणि उद्या जर का तुझ्या मूर्खपणामुळे जर मी जेलमध्ये गेले तर तुझं बाहेरचं आतलं सगळं लाईफ मी उद्ध्वस्त करून टाकेल, लक्षात ठेवा. आता असं बोलून या साक्षीने फोन ठेवून दिलाय. प्रिया तिला म्हणत असते, अगं पण मी एकटी काय काय करू. पण आता साक्षीने तिचं काहीही ऐकून न घेता फोन कट करून टाकलाय. आता मात्र प्रिया वैतागते आणि म्हणते, अरे यार सगळ्या जबाबदाऱ्या मीच घ्यायच्या का, सगळ्या शिक्षा पण मीच भोगायच्या का. अरे देवा प्रिया तू कुठे अडकली आहेस. प्रेक्षकांनो, सगळ्यात आधी कोणी पळ काढेल ना या आश्रमाचा निकाल लागल्यानंतर तर तो असणारे प्रिया. प्रिया सगळ्यात आधी पळ काढणार आहे. तुम्ही बघा आता पुढे काय काय होतंय. असो तर आता इथून पुढे त्यांनी इतका टाइमपास केलाय की टाइमपास करणं म्हणजे काय असतं ते इथून शिकावं. आता ही सायली आणि अर्जुन दोघेही जण त्या आश्रमाजवळ पोहोचले. आता त्या आश्रमाच्या तिथे पोहोचल्यानंतर ती सायली किती वेळ आश्रमाकडे बघते आणि रडायला लागते. आता चैतन्य सायलीकडे बघतो आणि पुन्हा आश्रमाकडे बघतो. आता सायलीला आश्रमात आल्यानंतर सगळ्या आठवणी अशा डोळ्यासमोर फिरताना दिसत आहेत. म्हणजे मधुभाऊ, आजोबा, आजी, ते सगळे लेकरं ते कसे गार्डनमध्ये खेळत होते, कुसुमताईंचं ते सगळं काम करणं, या सगळ्या आठवणी अशा तिच्या डोळ्यासमोरून तरळत आहेत. तर आता अर्जुन पुन्हा आश्रमाकडे बघतो आणि सायलीकडे बघतो आणि म्हणतो, चला आपल्याला जावं लागेल. आता अर्जुन आणि सायली दोघेही जण आश्रमामध्ये एंटर करतात. आता ती एंट्रीज त्यांनी अगदी स्लो मोशन मध्ये दाखवली आहे. आणि किती वेळ ते म्युझिक लावलंय त्यांनी, ते ढन टटन ढन ढन टटन ढन असं काहीतरी ते म्युझिक आहे ना मध्ये, ते लावलं त्यांनी. आणि आता ते सायलीला अगदी जागोजागी गेल्यावरती त्या सगळ्या आश्रमातल्या आठवणी येत आहेत. मधुभाऊ म्हणत असतात तिला की जायचंय सायली बाळाला, तुम्ही सोडा रे मुलांनो. सायली म्हणते, बघा ना मधुभाऊ, हे सगळे मुलं मला सोडतच नाहीये, तुम्ही किती लाडावलंय ह्यांना. मग आता मधुभाऊ म्हणतात, इथे तुमचे जास्त लाड कोण करतं मुलांनो. मग सगळेजण सायलीचं नाव घेत असतात, सायली ताई. सगळेजण खूप खुश असतात. आणि आता सायली पुन्हा एक एक पायऱ्या वर चढतीये. अर्जुन तिच्याकडे बघतोय, बाप रे बाप, एवढा टाइमपास केला त्यांनी, आता यांना उशीर नाही होते का. पण तरी सुद्धा अर्जुन लवकर पुढे जात असतो. आणि आता त्या पोलिसांना सांगतो तो की हे आश्रमाचं सील उघडा म्हणून. बरं चैतन्य पण त्या आश्रमाकडे इतका बाहेरून बघतोय असं त्यांनी पूर्ण दाखवलेलं आहे. आणि कसे बसे हे आता ते हळूहळू स्लो मोशन मध्ये त्या वरच्या पायरीवर चढले बाबा. अर्जुन आता त्या पोलिसांना म्हणतो ते सील उघडा आणि सायलीकडे बघत असतो. सायली आता रडत असते आश्रम बघून आणि सायलीच्या भावना अर्जुनला कळत असतात. मग आता पोलिसांना सांगून अर्जुनने ते सील ओपन करायला लावलंय. आता ते सील ओपन करताना पण बराच स्लोमो त्यांनी दाखवलाय. आणि आता अर्जुन ते सील म्हणजे कुलूप उघडतात ते आश्रमातलं. आणि अर्जुन आता त्या आश्रमाच्या उंबऱ्याजवळ येऊन उभा राहतो, म्हणजे दारामध्ये उभा राहतो आणि सायलीकडे किती वेळ बघायला लागतो. पण सायलीचं लक्ष मात्र असं त्या आश्रमाकडेच आहे आणि तिचे डोळे खूप पाणावलेले असतात. शेवटी अर्जुन तिला म्हणतो, मिसेस सायली चला आपल्याला आतमध्ये जायचंय ना. मग आता सायली आनंदाने आत जाते, म्हणजे तिला छान वाटतंय. ती सगळी राहण्याची जागा, तिचं सगळ्या आठवणी त्या आश्रमामध्ये गुंतलेल्या आहेत ना. मग आता अर्जुन आतमध्ये आलाय बरं का प्रेक्षकांनो. आता आतमध्ये खूप धूळ आणि घाण झालेली असते, पण छान वाटते आता तो आश्रम सगळा पुन्हा बघून. आश्रमाच्या आतमध्ये आल्या आल्या खूप धूळ आणि घाण झालेली असते. अर्जुन ते सगळं असं थोडंसं बाजूला सारायचा प्रयत्न करत असतो. आता आतमध्ये आल्या आल्या अर्जुन आणि सायली दोघेही म्हणजे चैतन्य सुद्धा तिघेही जण अगदी या आश्रमाचा कोपऱ्यानं कोपरा एकदा नजरे खालून घालतात. आणि मग अर्जुन चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य, आपल्याला आज आश्रमातला कोपरानं कोपरा शोधायचा आहे. आपण एक काम करूयात, जिथे मर्डर झालं ना तिथून त्या जागेवरून आपण फोकस करूयात आणि तिथून शोधाशोध करायला सुरुवात करूयात. हे बघ चैतन्य, कुठलीही साधी वस्तू असो ती जर वेगळ्या जागेवर जरी सापडली तरी ती चेक करायची
आज आश्रमाचा 1 इंच सुद्धा चेक केल्याशिवाय आपल्याला सोडायचा नाहीये, लक्षात ठेव. आता सायली त्या आश्रमाकडे नुसती बघत असते. तेवढ्यात एक हवालदार येतात आणि ते चैतन्यकडे एक बॉक्स देतात. आता तो बॉक्स इतका छोटासा आहे की तो दिसला सुद्धा नाही मला. तर आता चैतन्याला ते हवालदार म्हणतात की हे घ्या सर, हा एव्हिडन्स बॉक्स आहे. मग आता अर्जुन म्हणतो की हे बघा, आपल्याला ना ज्या ज्या वस्तू सापडतील त्या सगळ्या वस्तू या एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवायच्या आहेत. ओके, कळलं आता तुम्हाला? आता तो सायलीला पण सांगत असतो आणि चैतन्याला सुद्धा. चैतन्य म्हणतो कळलंय सगळं आता. मग आता अर्जुन म्हणतो आणि 1 मिनिट जरा थांबा. आणि आता त्यांनी त्याच्या खिशातनं ते पांढरे ग्लव्स असतात ना, पोलीस लोक घालतात ते सगळं तपासणी करण्यासाठी, ते ग्लव्स सायलीच्या आणि चैतन्याच्या हातात दिले. आणि या दोघांना तो सांगतो इथे कुठल्याही वस्तूंना ग्लोव्ज घातल्याशिवाय हात लावायचा नाही, नाहीतर त्या वस्तूवरचे फिंगरप्रिंट्स पुसले जातील आणि आपले फिंगरप्रिंट्स त्या वस्तूवर येतील. कळलं ना तुम्हाला? बरं, चला आता आपण शोधाशोध करायला सुरुवात करूया. तर आता अर्जुनने आणि चैतन्यने शोधाशोध करायला सुरुवात केली आहे. पण सायली अजूनही भूतकाळातच रमलेली आहे आणि गमलेली आहे. आणि तिथेच ती आपल्या त्या आश्रमातल्या सगळ्या वस्तू निहाळत असते. त्या पलंगाजवळ येते, मग तिला पलंग आठवतो, कशी ती त्या छोट्या मुलांना झोपवत असते अंगाई गीत गाऊन पलंगावर. आणि आता तो फोटो दिसतोय तिला. त्या फोटोमध्ये मधुभाऊंच्या मिसेस आहेत. आता सायलीने तो फोटो हातात घेतलाय. फोटोवरती खूप धूळ झालेली असते. सायलीने ती धूळ तिच्या पदराने पुसलेली आहे, त्या फोटोवरची धूळ. तर आता सायलीला आठवतं की मधुभाऊंनी सांगितलंय की माझ्या बायकोने वीट आणि वीट स्वतःच्या हाताने उभी केली आहे आश्रमातली, आणि माझ्या आश्रमातल्या मुलांसाठी तिने कायम खूप 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 एफर्ट दिलेले आहेत. तर आता सायलीला मधुभाऊंसोबतच्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा यायला लागतात. किती टाइमपास केला पाहिला ना प्रेक्षकांनो त्यांनी, बापरे. तर आता सायली त्या सगळ्या आठवणी आठवते आणि आता रडायला लागते. बघा, मी सुरुवातीलाच म्हटलं होतं ना, हिला एवढी घाई होती जायची आणि आता इथे आल्यावर नुसता टाइमपास करतीये. तर आता ती तो फोटो बघते आणि त्या फोटोशी गप्पा मारत म्हणते, आपली कधी भेट झाली नाही, पण मी मधुभाऊंकडनं कायम तुमच्याबद्दल ऐकलेलं आहे. माझ्यासारख्या निराधार दुर्दैवी जीवांसाठी तुम्ही या घराची दारं उघडली. निराधार मुलांना हसत खेळत वाढवावं हे स्वप्न होतं ना तुमचं. आज तेच स्वप्न, तुमचं स्वप्न आम्हाला आज पूर्ण करायचंय. आम्हाला आशीर्वाद द्या, आम्ही या आश्रमाला वाचवू शकू, आम्ही तुमचं स्वप्न वाचवू शकू. आता त्या सायलीला खूप रडायला येते आणि ती सारखी त्या फोटोकडे बघतीये. आणि प्रेक्षकांनो, इकडे अर्जुन आणि चैतन्य बिचारे कामाला पण लागलेत, पण सायलीची रडारड अजून चालूच आहे. असो, भावना असतात म्हणा, आठवणी गुंतलेल्या असतात. तर आता काय म्हणणार. मग आता सायली त्या फोटोकडे बघून आशीर्वाद मागते की आम्हाला काही ना काही सापडू द्या. आणि बहुतेक आता ती उद्या लागेल कामाला. आणि आता उद्या त्यांनी सगळी शोधाशोध दाखवली आश्रमामधली. तर आता हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला आहे. सायलीच्या इमोशन्सवर ती त्या फोटोला बघून बोलते वगैरे वगैरे. असो प्रेक्षकांनो, आजचा भाग छान आहे, त्यामुळे एखादा लाईक करायला विसरू नका. आणि काय वाटतंय तुम्हाला या सगळ्यावर कमेंट करून नक्की सांगा. बरं, आता पुढच्या भागामध्ये त्यांनी दाखवलंय की सायलीला सापडतं ते कपड्याचा टॅग. आता हे सगळीकडे शोधाशोध करत असतात तेव्हा ते दाराच्या जवळच तिला ते असं अडकलेलं दिसतंय ते कपड्याचा टॅग. आणि आता ती अर्जुनला आवाज देते आणि म्हणते, अर्जुन सर, हे बघा, हे काय आहे. मग आता अर्जुन म्हणतो, हे कसलं तरी कपड्याचं टॅग दिसतंय. आता चैतन्य म्हणतो, अरे पण हे जे कंपनीचं टॅग आहे ना, ते महागड्या कंपनीचं टॅग आहे आणि आश्रमामध्ये एवढी महागडी कपडे कोण वापरत असेल. म्हणजे साक्षी त्या दिवशी आली ना, त्या दिवशी साक्षीच्या अंगामध्ये या कंपनीचे कपडे असू शकतात. म्हणजे साक्षी असे डिझायनर आउटफिट नेहमीच घालते ना. आता त्या टॅग वरती प्रीतीज बुटीक असं लिहिलेलं असतं प्रेक्षकांनो. मग चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, म्हणजे आपण साक्षी इथे असल्याचे पुरावे शोधतोय, कशावरून हे टॅग साक्षीचं नसेल. पण प्रेक्षकांनो, आता माझा असा अंदाज आहे की हे जे टॅग आहे ना प्रेक्षकांनो, ते कदाचित प्रियाचं पण असू शकतं. कारण प्रिया तिथे गाठोडं बदलायला आली होती ना, तेव्हा ते टॅग पडलेलं असू शकतं, किंवा साक्षीचं पण असू शकतं. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून नक्की कळवा. आजचा भाग खूपच सॉलिड दाखवला त्यांनी, त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका हो प्रेक्षकांनो. कसा वाटला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.